नमस्कार कोल्हापूरकरांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा म्हणजेच साक्षात जगज्जननी नवकोट नारायणी राजराजेश्वरी श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचा रथोत्सव सोहळा 2025। आज आम्ही आलेलो आहोत आई अंबाबाईच्या रथोत्सवाला आणि फुलांच्या पायघड्या आणि रांगोळी अशी सेवा आईच्या चरणी आम्ही अर्पण करणार आहोत। गेली कित्येक वर्ष आमचे इंद्रजित साहेब फुलांच्या पायघड्यांची सेवा आईच्या चरणी अर्पण करतात। तर मी गेली 5 वर्ष ह्या सेवेमध्ये भाग घेतलेला आहे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये फुलांच्या पायघड्यांचा व्हिडिओ जरूर पाहणार आहोत। कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा रथोत्सव म्हणजेच अंबा भक्तांना विशेष पर्वणीच असते। दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो। डोंगरावरून यात्रा खाली उतरते आणि परंपरेनुसार ती यात्रा आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येते आणि त्यासाठीच हा रथोत्सव पाहायला मिळतो। जगदंबेचा रथोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून कोल्हापूरच्या सर्व संस्कृतीची एक झलक असते। देवीचा रथ महाद्वारवर पश्चिम दरवाजाला उभा केला जातो आणि तिथेच तो सजवला जातो। महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटी असे बरेच मार्ग भाविक स्वयंपूर्तीने बंद करतात आणि आपापल्या परीने सडा घालून मार्ग स्वच्छ करतात। त्यानंतर मार्गावर सुंदर रंगीबिरंगी रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घातल्या जातात। रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या ही सेवा गेली 15 वर्षे आमच्या हातून सातत्याने घडत आहे। त्याचप्रमाणे याही वर्षी आमच्या हातून आईची सेवा घडणार याचा आनंद आणि उत्साह सांगण्यापलीकडे आहे। महाद्वार रोडवर कपिलतीर्थ मार्केट समोर 10 बाय 200 फूट आणि बिनखांबी गणेश मंदिराच्या चौकात 10 बाय 100 फूट अशी भव्य दिव्य फुलांची पायघडी दरवर्षी एक वेगळा विषय आणि एक वेगळी संकल्पना घेऊन निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांनी सजवली जाते। पहाटे बाजारातून फुले आणून त्यांच्या पाकळ्या करण्याचे काम सुरूच असते। त्यानंतर दुपारी 2 वाजता भर उन्हात डिझाईन आखण्याचे काम सुरू होते। साधारण 5 वाजल्यानंतर हवेतील उष्मा आणि उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर फुले पसरवून पायघड्या घालण्याचे काम सुरू होते। या कामात रोडवरील सर्व फळ विक्रेते आणि दुकानदार यांचे मोलाचे सहकार्य लाभते। पहाटे बाजारातून फुले आणून त्यांच्या पाकळ्या करण्याचे काम सुरूच असते। कसली तयारी चालू आहे? अंबाबाईच्या रथाची यायला लागते, रथाला या लागते, रथ बघायला या लागते। रांगोळी, फुले आणण्यापासून ते पाकळ्या करण्यापर्यंत सर्व नियोजन यांच्याकडेच असते। याचबरोबर रात्रीच्या महाप्रसादाचे नियोजन पण ते सर्व मिळून व्यवस्थित पार पाडतात। साधारण 7 वाजल्यानंतर लगबग सुरू होते ती बिनखांबी गणेश मंदिराच्या चौकातील फुलांच्या पायघडीची। आमच्या सर्व मित्रांचे मोलाचे असे तिथेही सहकार्य लाभते। दोन्ही ठिकाणच्या पायघड्या पूर्ण व्हायला साधारणतः 9 तरी वाजतात। 7-8 तासाचे अथक परिश्रम घेऊन साकारलेली कलाकृती बघणाऱ्या भाविकांच्या डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडते।
मार्गावरील सर्वच आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, नेत्रदीपक रोषणाई, विविध रंगी दिव्यांची झुमरे, ढोल ताशांसह पारंपरिक वाद्याचा गजर आणि उदे ग अंबे उदे च्या अखंड जयघोषात न्हावून जातात. साडेसातच्या सुमारास चोपदारांची ललकारी होती. सनई ताशांच्या निनादात श्रीपूजक आई अंबाबाईला रथावर घेऊन येतात. मग सुरू होतो तो त्रिभुवन सुंदरीचा शृंगार. दृष्ट लागण्यासारखे रूप पुजारी आपल्या हाताने साकारतात. 9:30 वाजता तोफेची सलामी होते आणि नवकोट नारायणी श्री आई अंबाबाई अशी चोपदारांची ललकारी होते. तिथूनच रथ नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे तिथे रथ थांबवून भाविकांची आरती स्वीकारली जाते. गुजरी चौकामधून रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपाकडे येतो. श्रीमान महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो. पाठोपाठ हुजूर स्वारींचे आगमन होते. महाराज पंचोपचार पूजा करतात, आरती होते आणि पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो. पुढे रथ MLG हायस्कूल, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर टिकटी असे करत नूतन मराठी शाळेसमोर येतो. रथ येतात चोपदार रोशन नाईक रथावरून उतरून रंकोबाच्या देवळात जातो. श्री रंकभैरव अर्थात कोल्हापूरचा कोतवाल जणू अंबाबाईच्या निरोपाची वाट बघत सदरेवर बसलेला असतो. अंबाबाईच्या चोपदारांनी ललकारी देताच रंकोबा आपल्या देवळात जातो आणि रथ व सर्व लवाजमा बिनखांबी गणेश मंदिराकडे जातो. तिथेही अशीच पंचोपचार पूजा व ललकारी होऊन चोपदार रथावर येतात व पुढे मुख्य महाद्वार रोडवर रथ येतो. भाविकांनी काढलेल्या भव्य रांगोळ्या, फुलांच्या पायघड्यावरून रथ जातो. काही मंडळांच्या वतीने आई अंबाबाईच्या मूर्तीची आरास केली जाते व देवीचा पारंपरिक प्रसाद खडीसाखर व फुटाणे यांचे वाटप होते. अखेर आई अंबाबाईचा रथ प्रदक्षिणा पूर्ण करून महाद्वारात प्रवेश करतो. तिथे कदम घराण्यातील स्त्रिया पारंपरिक मानाप्रमाणे आईची दृष्ट काढतात. श्रीपूजक पालखी घेऊन येतात. रथावरून उतरलेली आई अंबाबाईची उत्सव मूर्ती पालखीत बसते. परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून 7 टप्प्यावर गायन सेवा घेऊन आईची पालखी सदरेवर येते. तोफेची सलामी होताच भक्तांना आशीर्वाद देऊन आई अंबाबाई मंदिरात जायला निघते. पालखी बालदत्ताजवळ क्षणभर थांबते व नैवेद्याच्या पूर्णपानाने देवीची ओवाळणी होते आणि उत्सव मूर्ती गाभाऱ्यात जाते. कापूर आरती, शंखतीर्थ व शेजारती होऊन रथोत्सवाची सांगता होते. आपली संस्कृती आणि परंपरेचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. थँक्यू.